नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरू। सामान्य विज्ञान प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। पाण्याचे सतत टिंबटिंब होत असते। उत्तर बाष्पीभवन। बाह्य त्वचेच्या थरातील पेशी टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते। उत्तर मेलॅनिन। गांडूळ हा सरपटणारा प्राणी आहे। रेयानला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते। शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषक द्रव्य किंवा पोषण द्रव्य असे म्हटले जाते। योग्य जोड्या लावा। अ गट आणि ब गट। अक्षीय सांगाडा, अस्थिबंध, उपांग सांगाडा, उरोस्ती, सांदा, उर्विका आणि मनके चेतारज्जू। चुकी बरोबर ते लिहा। शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात। बरोबर। जमीन आणि मृदा ही एकच असते। चूक। अमिबा बहुपेशीय प्राणी आहे। हे सुद्धा चूक। अमिबा एकपेशीय प्राणी आहे। खाणकाम उद्योग आणि भूकंपाचे प्रमाण वाढते। बरोबर। मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। ॲनिमिया होण्याची कारणे कोणती आहेत? उत्तर रक्तातील लोहाचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, स्थितंभरात वायूचे प्रमाण कमी असते, जलपर्णी पाण्यावर का तरंगते? जलपर्णी पाण्यावर तरंगण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या पानामध्ये आणि देठामध्ये असलेली हवेची पोकळी आणि तिचे हलके वजन। धातू कसे मिळवतात? कच्च्या धातूमधून माती, वाळू, दगड आणि इतर अशुद्ध पदार्थ वेगळे करून धातू मिळवतात। पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा। टेरिलिनचा धागा कसा बनवतात? उत्तर टेरिलिन हा एक कृत्रिम धागा आहे। पॉलिस्टर धागा आहे। हा धागा पेट्रोलियम पदार्थापासून मिळालेल्या रासायनिक संयुगाचा वापर करून तयार केला जातो। टेरिलिन धागा मिळवण्याची प्रक्रिया ज्याला पॉलिमरायझेशन म्हणतात। जंक फूड म्हणजे काय? तर जंक फूड म्हणजे असे पदार्थ जे खाण्यात चविष्ट असले तरी ज्यात उष्मांक, कॅलरीज, चरबी, मीठ, साखर यांचे प्रमाण खूप जास्त असते, पण पोषक घटक उदाहरणार्थ जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ जवळपास नसतात। अतिचवणाने शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊन लठ्ठपणा येतो आणि शरीराची पचनक्रिया मंदावते। कागद वाचवणे ही काळाची गरज आहे। कारणे लिहा। उत्तर कागद वाचवणे ही आजची प्रमुख गरज आहे, कारण कागद निर्मिती आणि त्याच्या वापराचे पर्यावरणावर आणि नैसर्गिक साधनांवर गंभीर परिणाम होतात। नैसर्गिक साधनांचे संरक्षण, कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड, लाकडी लगदा करावा लागतो, त्यामुळे कागद वाचवल्यास जंगलतोड कमी होईल। प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे होते, कारण यात बाष्पीभवन आहे। बाष्पीभवन प्रक्रिया रॉकेल हे बाष्पीभवन होणारा द्रव पदार्थ आहे। या द्रवाचे रेणू सतत गतिमान राहतात। आता फरक स्पष्ट करायचा आहे मित्रांनो। वृक्ष आणि झुडूप यांच्यातला फरक या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत की वृक्ष म्हणजे काय आणि झुडूप म्हणजे काय। तर या ठिकाणी वृक्ष उंच, मोठे आणि भव्य असतात। त्यांची उंची साधारणपणे 6 मीटर पेक्षा जास्त असते। तर या ठिकाणी झुडूप साधारणपणे लहान ते मध्यम आकाराचे असतात। त्यांची उंची 6 मीटर पेक्षा कमी असते। अशा पद्धतीने यांच्यातील फरक या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत। थोडक्यात टिपा लिहा। कवटी। कवटी म्हणजे काय? तर हे मानवी सांगाड्याचे सर्वात महत्त्वाचे संरक्षण आणि हाडाचे आवरण आहे। आता तुळस। तुळस ही भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान असलेली औषधी वनस्पती आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थोडक्यात टिपा यावरती लिहिलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। कोण कशा सहाय्याने शोषण करतो ते लिहा। मासा। मासा हा कल्ल्यांच्या सहाय्याने शोषण करतो। गांडूळ हा ओलसर त्वचेच्या सहाय्याने, अळी श्वसन नलिकेच्या सहाय्याने आणि मानव फुफ्फुसाच्या सहाय्याने शोषण करतो। आमच्यातला वेगळा ओळखा। भूछत्र, शेवंती, स्पायरोगायरा त्यामध्ये शेवंती वेगळा आहे। सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी यामध्ये वड वेगळा आहे। हरिण, मासा, मानव आणि कृमी यामध्ये कृमी हा सरपटणारा आहे, बाकीच्यांना पाठीचा कणा असतो। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।